वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण करणार आहे नाईट स्किन केअर रुटीन. सो लेट स्टार्ट. जास्त टाईम नाही वेस्ट करूया. सो पहिला फेस वॉश. ॲक्च्युली लास्ट काही दिवसापासून कॉलेजच्या गडबडीत स्किन केअर करायला जरा भेटत नव्हतं. सो आज खूप दिवसांनी स्किन केअर करते आहे मी. असं तर मी स्किप नाही करत, बट हां, कॉलेजच्या काही गडबडीमुळे टाईम नव्हता भेटत. असाइनमेंट्स, प्रोजेक्ट, सो तर खूप नंतर टाईम भेटतो आहे. ओके. सो एकदा फेसवॉश केला, जसं मी तुम्हाला सांगितलं खूप टाईमपासून मी स्किन केअर नाही केलं. सो आज मी फेसवॉश स्क्रब करणार आहे. सो जे पण डर्ट अँड ऑल आहे सगळं निघून जाऊ आणि स्किन क्लिअर होईल. सो मी आता स्क्रब करते. स्क्रब डेली नसतो करायचा. स्क्रब हफ्त्यातून एकदा दोनदा करा, बट मी युजली स्क्रब नाही करत कारण की माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. तर त्याने माझी स्किन लाल होऊन जाते. सो मी युजली स्क्रब अँड ऑल नाही लगेच करत. ॲक्च्युली मी नॅचरल स्क्रब बनवते पण कारण की माझा एवढं टाईम नाही आहे. तर हा स्क्रब फक्त जेव्हा करते तेव्हा माझ्याकडे मला खूप जास्त आळस आला असेल तेव्हा. आता येतं नॅचरल स्क्रब. सो त्याने एवढं रेडनेस, एचिंग नाही होत माझ्या स्किनला. सो बस आहे, जेवढं केलं आहे. जास्त केलं तर जाईल कारण की जसं तुम्ही बघू शकता त्याच्यात ब्लॅक कलरचे स्पॉट्स आहे. चारकोल या समवट हाय राईज एक्सपेक्ट नॉट. जसं तुम्ही बघू शकता माझ्या हातावर छोटे छोटे. सो याने जास्त वेळ केलं तर माझी स्किन लाल होते. आता पण करते का ऑलमोस्ट चालू झालं. सो फायनली स्क्रब पण झाला आहे माझा. सो आता जसा स्क्रब झाला आहे तर आता 2 मिनटं आपण स्किनला ड्राय होऊन द्या. ॲक्च्युली मी जेव्हा क्लीन करते तेव्हा युजली हँकी या टॉवेल यूज नाही करत फेसवर कारण की जी पण मला नाही आवडत युजली. सो मी त्याला 2 मिनटं सुकून देते. माझी स्किन ड्राय झाली आहे ऑलमोस्ट. आता थोडंसं बाकी आहे, ते नॅचरली होऊन द्या. ड्राय. सो अशी काय ती माझी स्किन दिसते आता. ॲक्च्युली माझी स्किन ऑलरेडी खूप शायनी आणि ग्लॉसी आहे, जसं की तुम्ही बघू शकतात. सो मला एवढं काय अप्लाय करायची गरज नसते. सो मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी प्रॉडक्ट्स ऑर्डर केलेले, टोनर आणि सिरम. सो जे अजून मी एकदा पण यूज नाही केले. मी विचार केलं जे पण यूज करेल तुमच्यासमोर करेल. सो मी आज ते यूज करणार आहे. मी पहिल्यांदा सिरम आणि टोनर यूज करते. त्याच्या पहिलं मी कधी स्किन बनायला लावलं. त्याच्या पहिलं जे मी लावायची ते होतं ॲक्च्युली काय होतं ते. ॲक्च्युली मी काही केमिकल प्रोडक्ट नव्हती यूज करायची. ॲक्च्युली मी ऑइल यूज करायची एक फेसवर. सो जेणे माझे स्किन हायड्रेटिंग आणि स्मूथ राहायची कारण की माझे जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या स्किनवर मॉइश्चरायझर सूट नाही होत. मी 2-3 टाईपचे मॉइश्चरायझर यूज केले, ट्राय केलेत, पण मला सूट नाही होत कारण की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. सो मी ते यूज करणं सोडून मी ऑइल यूज करायला लागलेले. ॲक्च्युली ते फेससाठी चांगलं आहे, बट ते मला सूट झालं. बट ते ऑइलमुळे माझ्या स्किनवर खूप जास्त ऑइली ग्रीसीनेस दिसायचं, म्हणून ते पण मी लाईक हफ्त्यातून 2 या 3दा लावायची, बट मोस्टली इग्नोर करायची. सो माझ्या हिशोबाने आता माझा फेस कम्प्लिटली ड्राय झाला आहे, ज्यासाठी आपण डंकच मारतो. सो हा आहे तो टोनर जो मी अजून एकदा पण नाही लावला आहे. सो आज आपण हा यूज करूया. आहे ना, मला सर्दी झाली आहे, व्हायरल फ्लू. सो लेट्स स्टार्ट विथ
टोनर यूजिंग फर्स्ट टाईम. सो जेवढं मी सर्च केलं, मी बघितलेलं फेसवॉश नंतर टोनर यूज करा आणि मग सिरम करा. कारण त्याचं रिझन हे आहे की टोनर आपल्या सिरमला फेसवर अजून नीटपैकी लॉक करतं या ॲब्झॉर्ब करतं. जे तुम्हाला बोलायचं ते बोला. आता मला नाही माहिती काय बोलू. माझ्या हिशोबाने बस आहे बोडो जेवढं मी लावलं आहे. ह्या टोनरचं एक चांगलं की स्मेल नाही येते आणि चांगलं आहे. मला नाही माहिती ह्याचं काय बेनिफिट्स आहे. ॲक्च्युली मी सर्च केलं आहे ना, बट ॲक्च्युली मला टोनरचं बेनिफिट एवढं काही समजलं नाही. हायड्रेट करतं बस एवढंच माहिती आहे मला. त्याची एवढे नाही माहिती मला बेनिफिट्स. बट जसं मी सर्च केलेलं की सिरम लावायच्या पहिलं टोनर लावलेलं इम्पॉर्टंट आहे. सो मी म्हणून हे परचेस केलं. बाकी अजून काहीच रिझन नाही माझं हे परचेस करायचं, नाही तर मी हे नव्हतं. सो जसं आता तुम्ही बघू शकता हे लावून झालं आणि हे लावल्यावर 2 ते 4 मिनटं ड्राय होऊन द्यायचं. सो स्किनमध्ये ॲब्झॉर्ब नीटपैकी होतं. जसं मी तुम्हाला आत्ताच जे सांगितलं, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. मी स्क्रब केलं आणि 2 मिनटंच स्क्रब केलेला असेल, मिनिमम 2 मिनटं. बट मला लगेच तुम्ही बघू शकता तिथं ॲक्च्युली दिसत नाही आहे, बट लगेच इथं रिॲक्शन झालं. तर ह्यानेच तुम्ही समजू शकता माझी स्किन किती जास्त सेन्सिटिव्ह आहे. सो हा सिरम असा काहीतरी आहे. ह्या यूज करायच्या पहिला शेक. सो तुम्ही बघू शकता कलर कसा चेंज झाला. हा. सो आता आपण हा अप्लाय करू. त्याला स्किनवर थोडं पॅट. सो टोनर नीटपैकी ॲब्झॉर्ब होईल. ॲक्च्युली हे फक्त टोनरसाठी नाही करत आहे मी. टॅप. ॲक्च्युली त्यांनी ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं. सो मी युजली करत असते. सो आता हे जी कारी आली. सो मी हे जे यूज करायला आय नो जी लास्ट मी हे जी व्हिडिओ बनवलेली ती 2-3 दिवसा पहिल्याची. मी डेली विचार करते मी बनवेल बट कॉलेज वर्क अँड ऑलमुळे पॉसिबल होत नाही. सो आज मला फायनली टाईम भेटला आहे. सो आज मी बनवते. सो आज स्टार्ट. सो जसं मी बघितलेलं गुगलवर मी सर्च करून गेलेलं की 2 ते 3 ड्रॉप इज मोर दॅन इनफ. सो आपण तसंच करू. ओके माझ्याकडून उडलं बांधायचं. 1 माझ्याकडून उडलं, जसं माझ्याकडून पडलं. कधी काय काम नीट होऊच नाही शकत. माझ्याकडून सगळं सिरम खाली पडला. सो हॅक. ओके आता काय नाही करू शकत. जसं झालं इट्स ओके. लेट्स ॲडजस्ट इट अँड लेट्स अप्लाय इट अगेन. बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली हे जे ॲप्लिकेटर हे बॉटल आहे नाही आहे नीट, मला नाही आवडले. कारण की जी मी व्हिडिओमध्ये बघितलेली ती टोटली डिफरंट होती आणि जे आता आलं आहे दॅट इज लाईक टोटली डिफरंट. सो मला तर नाही आवडली. ॲक्च्युली अप्लाय नीट नाही होतं कारण की हे जसं मी अप्लाय करायला जाते खाली पडतं. आय डोंट नो वाय. ओके लेट्स अप्लाय इट ऑन माय फेस जेंटली. सो मी हे पहिल्यांदा यूज करते तर मला नाही माहिती माझ्या स्किनला सूट होणार आहे या नाही आहे. बट लेट्स सी.
सो अगर शूट झालं सो तुम्हाला पण समजेल की तुमच्या सेन्सिटिव्ह स्किनवर हे होईल शूट. सो सिरम लावलं 2 मिनटं ड्राय होऊन द्यायचं. दॅट्स द इम्पॉर्टंट पार्ट. सो आता सिरम लावलं 2 मिनटं पॅट करूया सो नीटली ॲब्झॉर्ब होईल ते. सो पहिल्यांदा मी हे प्रॉडक्ट ट्राय केले आहे. सो फायनली माझं स्किन केअर ऑलमोस्ट झालं आहे. सो जसं तुम्ही बघू शकता ह्या सिरममध्ये कलर सो छान आहे. आता मला बघूया हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की मला हे सिरम आणि टोनर सूट झालं का नाही. सो तुम्हाला पण समजेल. नेक्स्ट जेव्हा मी स्किन केअरची व्हिडिओ बनवेल, हे पहिल्यांदा मी सिरम यूज केले, बट ह्याच्यानंतरची जी व्हिडिओ मी बनवेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल सिरम आणि टोनर नव्हतं माझ्याकडे तेव्हा मी माझ्या स्किनवर काय अप्लाय करायची. सो जे मला सूट व्हायचं. ओके. सो 2 मिनटं. सो आता सगळ्यात लास्ट जो आहे लिप बाम. लिप बाम लावायचं एकच रिझन आहे. आय नो गरमीचे दिवस झाले, तुम्ही बोलत असेल कोणाच्याच होठ फाटतात. माझे फाटतात. थंडी असो गरमी डझंट मॅटर. रक्त निघतं. आत्ता पण एवढे जास्त क्रॅक आहे माझे लिप्स, जे तुम्हाला दिसत नसेल बट आहे. सो फायनली माझा स्किन केअर रुटीन ऑफ नाईट स्किन केअर रुटीन हॅज बीन कम्प्लिटेड. सो हे काहीतरी मी केलं आहे आज. मी पहिल्यांदा न्यू प्रॉडक्ट्स माझ्या स्किनवर ट्राय केलेत. सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल कसे होते ते, मला सूट झालेत का नाही. सो दॅट्स फॉर टुडे. आय नो हाताला नाही टच करू शकत, लिप बाम लावला आहे नाही तर केला असता. ओके, दॅट्स फॉर टुडे. बाय बाय.